जुन्या पेन्शन योजनेसाठी परिचारिकांचा संप नाशिकमधील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहे। नाशिकमधील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी परिचारिका संपावर गेल्यात। बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत। जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सरकारसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत। जुन्या पेन्शन योजनेसाठी परिचारिका संपावर गेलेल्या आहेत। जुन्या पेन्शन योजनेसाठी मागणी होतीये। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? काल पेन्शन योजनेसाठी नागपूरमध्ये जी मीटिंग झाली, जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही। आज संपूर्ण राज्यभरातील कर्मचारी हे संपावरती जाण्यावर हे ठाम आहेत। आणि नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्हा रुग्णालयातील जे कर्मचारी आहेत ते आता आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। नाशिक जिल्ह्यातले 19,000 कर्मचारी जे वेगवेगळे विभाग आहेत, जिल्हा परिषद, मनपा आणि त्याच पद्धतीने जिल्हा रुग्णालय असे जे वेगवेगळे विभाग आहेत, या सगळ्या विभागातील कर्मचारी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। जे जुनी पेन्शन योजना जर लागू झाली नाही तर आम्ही आंदोलन करू, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। आताच काही वेळापूर्वी जिल्हा रुग्णालयाबाहेर हे सगळे कर्मचारी आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। यात कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे आरोग्य व्यवस्था मुख्यतः कोलमडण्याची शक्यता आहे। आणि 18 ते 19,000 कर्मचारी नाशिक जिल्ह्यातले हे आजपासून संपावर गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, एकूणच चित्र आपण पाहिलं तर आरोग्य व्यवस्था कुठेतरी आता कोलमडण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी बरोबर आहे। जिल्हा रुग्णालयात खरं तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामधले नागरिक जे आहेत ते उपचारासाठी इथे रोज गर्दी करत असतात। पण आपली जी मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयातील जे सगळे महत्त्वाचे जे कर्मचारी आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने नर्स असतील, डॉक्टर असतील आणि वेगवेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी हे सगळेजण आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे। त्यामुळे मुख्यतः ग्रामीण भागातील आलेले जे एकूणच रुग्ण आहेत त्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर आता प्रशासन कशा पद्धतीने जे तोडगा काढतो हे बघणं महत्त्वाचं असेल। पण आजच्या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्था मुख्यतः कोलमडण्याची शक्यता आहे। किरण, जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मागणी करण्यात आली होती, त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं त्या संदर्भात काय सांगाल? काल या सगळ्या खरं तर मागण्यांसाठी नागपूरमध्ये एक मोर्चा निघालेलं होतं। त्या मोर्चानंतर मुख्यमंत्री आणि जे उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीत संघटनाचे जे महत्त्वाचे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली। पण त्या बैठकीमध्ये जुनी पेन्शन योजना संदर्भात कुठलाही तोडगा निघाला नाही। खरं तर मागच्या वर्षी देखील, मागच्या काही महिन्यांपूर्वी देखील अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलेले होते। हे सगळे कर्मचारी संपावर गेलेले होते। पण त्यावेळेस खरं तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं की या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू। पण बराच काळ गेल्यानंतर सुद्धा या प्रश्नावर जे तोडगा निघत नसल्याने काल या संदर्भात अधिवेशन जे चालू असताना एक मोर्चा काढण्यात आलं। पण त्या मोर्चानंतर जी बैठक झाली त्याही बैठकीमध्ये तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे आज संपूर्ण राज्यभरातील कर्मचारी जे आहेत ते संपावर जाण्यावरती ठाम आहेत। त्यामुळे मुख्यतः या सगळ्या प्रश्नासंदर्भात आरोग्य व्यवस्था मात्र कोलमडण्याची शक्यता आहे। किरण, पुन्हा या संदर्भात काही बैठक होणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? अद्याप तरी या संदर्भात कुठलीही बैठक आहे अशा पद्धतीची माहिती मिळत नाहीये। कारण कालच या संदर्भात नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि जे उपमुख्यमंत्री या दोघांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे। पण या बैठकीत कुठच्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। त्यामुळे आज प्रामुख्याने संभाजीनगर, पुणे, नाशिक असे जे प्रमुख हे महानगर आहेत, या सगळ्या महानगरामधले कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत आणि आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत। नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिक मनपा असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच पद्धतीने कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा रुग्णालय असेल, हे जे महत्त्वाचे कार्यालय आहेत
या सगळ्या कार्यालयाचे कर्मचारी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आंदोलन आता चालू झालेलं आहे। या सगळ्या आंदोलनामध्ये मुख्यतः फटका आरोग्य विभागाला बसणार आहे, कारण ग्रामीण भागामधून एकूणच मोठ्या प्रमाणात हे रुग्ण हे जे उपचारासाठी महानगरांमध्ये गर्दी करत असतात, या आंदोलनाचा फटका प्रामुख्याने रुग्णांना बसताना बघायला मिळेल। नक्कीच किरण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।